नमस्कार मलकापूरकर. गेल्या 34 वर्षांपासून तुमच्या विश्वासाचे नाव तुलसी ज्वेलर्स आता येत आहे एका नव्या रूपात. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे नवनवीन डिझाईन्स, चांदी आणि रिअल डायमंड्सची भव्य श्रेणी आता एकाच छताखाली. तुलसी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड मलकापूर घेऊन येत आहेत ग्रँड ओपनिंग लकी ड्रॉ धमाका. लक्षात ठेवा, प्रत्येक 50,000 रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला मिळेल एक लकी ड्रॉ कूपन. 25 ते 30 एप्रिल दरम्यान दररोज 5 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक गिफ्ट्स मिळतील आणि खरी मेजवानी असेल 10 मे 2026 रोजी. तुलसी ज्वेलर्सच्या या बंपर लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस म्हणून एका भाग्यवान विजेत्याला LED टीव्ही देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस 2 विजेत्यांना AC, तर तृतीय बक्षीस म्हणून 2 विजेत्यांना फ्रीज मिळणार आहे. तसेच चौथं बक्षीस 2 विजेत्यांना वॉशिंग मशीन आणि 5वे बक्षीस म्हणून 3 भाग्यवान विजेत्यांना स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. नियम व अटी लागू. तर नक्की या 25 एप्रिल 2026 पासून छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, बुलढाणा रोड, मलकापूर. तुलसी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सुवर्ण धाग्यांनी गुंफलेले सोनेरी नाते. नागपूरमध्ये IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. सदर परिसरातील एका फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून करण्यात आली. आरोपी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मदतीने अवैध लिंकवरून सट्टा चालवत असल्याचे उघड झाले. आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल आणि इतर साहित्य असा सुमारे 2,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. हे जे 7 आरोपी आहेत ते सदर या ठिकाणाहून एका फ्लॅटमध्ये बसल्याची माहिती मिळाली. व्हेरिफिकेशन केलं असता बातमी खरी आहे असा आमचा समज झाल्यानंतर आम्ही ACPच्या मार्गदर्शनाखाली टीम पाठवली त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी त्या 302 नंबर फ्लॅटमध्ये हे सगळे आरोपी लॅपटॉप, त्याच्यानंतर वेगवेगळे मोबाईल घेऊन चेन्नई वर्सेस मुंबई मॅचवरती सट्टा घेत असल्याचं निष्पन्न झालं. याच्यामध्ये एक आरोपी जबलपूरचा आहे, काही आरोपींची लिंक गोंदियाशी आहे आणि काही आरोपी नागपूरचेच आहेत. तर या पद्धतीने आम्ही सतत यापूर्वी आम्ही 1-2-3 दिवसापूर्वी बेलतरोडीला रेड केली होती, त्यापूर्वी झरीपटक्याला रेड केली होती. IPL जसं सुरू झाले त्या पद्धतीने आम्ही स्वतंत्र 2 स्क्वॉड तयार करून जे जुने रेकॉर्डवरचे बुकी आहेत त्यांचे तर सर्चेस घेतलेलेच आहेत. शिवाय जी त्या बुकिंगच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेटवर्कमधून, आमच्या नेटवर्कमधून आम्ही माहिती घेऊन सतत रेड करणार आहोत आणि करत राहणार.